नमस्कार. मी सुभाष चौरे. आपण पाहता दैनिक राज्य लोकतंत्र लाईव्ह. राजे, आम्हाला माफ करा. आपण रयतेच्या आणि बळीराजाच्या बेटालाही हात लावू नका असे आदेश आपण दिले. पण आमच्या बीड नगरपालिकेमध्ये काय घडतं हे तुम्हाला माहिती. रयतेच्या देठाला तर सोडा, पण पोटावर नांगर फिरवण्याचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. हे कोण करतंय? राजे, आपल्याही मंत्रिमंडळामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं. आता इथलं अष्टप्रधान मंडळ कोण आहे? आणि त्याच अष्टप्रधान मंडळाने नांगर फिरवण्याचे काम या गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यावर केले. तुम्हाला मोठे अतिक्रमण दिसत नाही? छोटे व्यापारीच दिसतात का? मोठे व्यापारी का दिसत नाही? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला. आता या बातम्या आपण पाहिल्या. या बातम्यांचं अनेकांनी स्वागत केले. का अतिक्रमण उठवलं? काहींनी आसुरी आनंद सुद्धा घेतला बरं का. त्यामध्ये दुमत नाही. पण नुसत्या बातम्या छापून तुम्हाला याची सत्यता कळणार नाही. अनेक जण बातम्या छापतात. वाचकांना वाटतं हे छापतच असतात. पण परिस्थिती एवढी भयान होती की ती पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. का पाणी येईल? जर तुमचे मन चांगले असेल, तुम्हाला संवेदना असतील, तर नक्की डोळ्यात पाणी येईल. आता तुम्ही हा व्हिडिओ एकदा बारकाईने पहा. उतरून देऊ नको ह्याला खाली घे ह्याच्या साईड घे त्याला तिकडे जाऊन दे पुढं काय व्हिडिओ पाहिला? काय वाटलं तुम्हाला? अहो राजे, आपल्याला सुराज्य घडवायचं होतं, स्वराज्य नाही. गोरगरीब जनता आणि रयतेचे रक्षण आपण करायचं असतं, पण या रयतेला पायाने तुडवायचं नसतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाचंही काळीच धस होईल, पण तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही त्या महिलेला का उठवलं? त्या महिलेला पूर्वी सूचना का दिली नाही? केवळ ती महिलाच नाही, अनेक भाजी विक्रेते आहेत. हे काही शहरातून आलेले नाही, ग्रामीण भागातून एक भाकर आणि चटणी बांधून बीडमध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी आले. आता जर तुम्ही त्यांच्याशी असं वागत असाल तर तुमच्यावर विश्वास कोणावर ठेवायचा? हाही मोठा प्रश्न आहे. आज तुम्हाला माफ केलं असेल, त्या मायमाऊलीने माफ केलं असेल, पण नियती तुम्हाला माफ करणार नाही. अहो, ती मायमाऊली घाय मोकलून रडते, मी इथून बाजूला निघते, माझा भाजीपाला फेकू नका. अहो, हा भाजीपाला चक्क कचऱ्याच्या टेम्पोमध्ये तुम्ही टाकला. हे चांगल्या माणसाला आणि ज्याला संवेदना आहेत अशाला अजिबात पटणार नाही. मग अतिक्रमण साठवायचे तुम्हाला, मग हे दिसत नाही. आता ह्या अतिक्रमणाच्या बातम्या आणि फोटो पाहिले. नगरपालिका इथं का बरं जात नाही? ते मोठे आहेत, धनदांडगे आहेत, तुम्हाला निवडणुकीमध्ये मदत करतात. निवडणुका येतील जातील, सर्वसामान्यांचे दुःख तुम्ही पहा. आज त्या माऊलीचं पूर्ण संसार त्या भाजीपाला विक्रीवर होतो.
तिचा भाजीपाला फेकून दिला. ती घरी गेली असेल, तिच्या नातवांनी तिच्या मुलांनी विचारलं असेल तिला, आई आजी बाजाराहून काय आणलं, तिनं कोणत्या तोंडाने सांगावं. याची किमान लाज नगरपालिका कर्मचाऱ्यांनी बाळगायला हवी. अहो ती बोलत नसेल पण तोंडावर पांघरून घेऊन ढसाढसा रडली असेल. ही परिस्थिती का आली, कोणी आणली, कशामुळं आली. जर आम्ही तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून तुम्हाला आम्ही सत्तेत बसवलं आणि तुम्ही सत्तेत बसल्यानंतर गोरगरिबाच्या पोटावर तुम्ही नांगर फिरवणार असाल तर अशा सत्तेचं आम्हा गोरगरिबांना काय करायचंय, हा प्रश्न आता सर्वसामान्य बोलतोय. त्याला उत्तर कोण देणार. माझा प्रश्न आहे आमदार संदीप क्षीरसागरांना, तुमच्या ताब्यात नगरपालिका नाही म्हणून तुम्ही होणारे अत्याचार सहन करता, त्यावर बोलत नाहीत आणि विकासाच्या गप्पा मारून उपयोग काय. माझा दुसरा प्रश्न आहे, ज्यांना अजितदादांच्या पवार यांच्या स्वप्नातील बीड घडवायचंय, ते असं बीड घडवायचंय का. माझा सवाल आहे नामधारी नगराध्यक्षांना, तुम्ही यावर का बोलत नाहीत. माझा प्रश्न आहे स्वच्छता सभापतींना, तुम्ही यावर का बोलत नाहीत. माझा प्रश्न आहे उपाध्यक्षांना, तुम्ही यावर का गप्प आहात. माझा सर्वात मोठा प्रश्न आहे तो नगरपालिकेच्या सीओना, तुम्ही जबाबदारपणे बोलत आहात. तुम्ही काल बोलताना म्हणालात व्यापाऱ्यांची तक्रार होती म्हणून ते उठवले. कोणत्या व्यापाऱ्यांची तक्रार होती, त्याला जनतेसमोर आणा. आणि व्यापारी संकुल आहे का भाजी मंडईमध्ये. मग तुम्ही रोज 10 रुपयाचा कर घेता, तो कशासाठी घेता. त्या भाजीपाला विक्रेत्याकडून घेता की नाही. मग त्यांना का उठवता. अहो उठवायचं आहे तर त्यांना अगोदर त्यांना काहीतरी सांगा, भीती दाखवा. तुम्हाला 10,000 रुपये दंड होईल, त्यांची पर्यायी व्यवस्था करा. हे केलं तर कशाला बसतील बरं ते. आणि जर असंही न करता तुम्ही अचानक जाऊन त्यांचा भाजीपाला उचलता, ती धाय मोकलून रडते, तुम्हाला त्याचं काहीही वाटत नाही, ही फार मोठी बीडकरांसाठी शोकांतिका आहे. माझा प्रश्न आहे विजयसिंह राजे पंडित, तुम्हाला, तुमच्या विश्वासावर आम्ही तुमच्याकडे नगरपालिका दिली. तुम्ही राजेंसारखंच वागा, रयतेंना चांगलं वागवा. आज तुम्ही बातमी काढली त्या भाजी विक्रेत्यावर झालेला अन्याय मी खपवून घेणार नाही. अहो अन्याय झालाय, आता काय खपवून घेणार नाही. ज्यांनी हा बाजार उठवण्याचं काम केलं त्या नगरपालिका कर्मचाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात. नगरपालिकेचे सीओवर कारवाई करणार आहात. हे कुठपर्यंत चालणार. आता आमची विनंती आहे, आपण यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे, नाहीतर हा रोष आणखी उठेल. आता तुमच्या या कृतीमुळे विरोधक जागे झाले, ते ठीक आहे, ते विरोधकांचं काम आहे, पण ते त्यांच्या प्रसिद्धीसाठी करतील. तुम्ही त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. अन्यथा याचा उद्रेक होईल. त्या माऊलीने तुम्हाला माफ केलं असलं तरी नियती मात्र माफ करणार नाही, हे तेवढंच सत्य.